नमस्कार मंडळी. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हटलं की सगळीकडे आनंदाचं आणि गोडव्याचं वातावरण असतं. म्हणूनच आज आम्ही बनवल्या आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने खोबऱ्याच्या वड्या. सण म्हटलं की घरात काहीतरी गोडधोड व्हायलाच हवं आणि आपल्या कोकणात तर नारळाशिवाय सणाची कल्पनाच करता येत नाही. ताजं किसलेलं खोबरं, त्यामध्ये साखर घालून हे मिश्रण अगदी एकजीव करून घेतलं. नंतर यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि घट्ट दूध घातलं की काय सांगू, घरभर असा सुगंध दरवळतो की तोंडाला पाणी सुटतं. मिश्रण योग्य घट्ट झालं की ताटामध्ये काढून त्यावर काजू आणि बदामाचे तुकडे घातले की ते छान पसरवून घ्यायचं आणि ते थोडं थंड झाल्यावर आपल्या आवडीच्या आकारात वड्या कापून घ्यायच्या. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र देवाला सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधव आपल्या नवीन हंगामाची सुरुवात करतात. आणि रक्षाबंधन म्हणजे फक्त हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही, तर भाऊ बहिणीच्या नात्यातलं प्रेम, काळजी आणि आयुष्यभराची साथ जपण्याचा दिवस आहे. आंबट गोड तिखटच्या या छोट्याशा स्वयंपाकघरातून तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला बघून कळालंच असेल की या नारळाच्या वड्या अजिबात कडक झालेल्या नाहीत, अगदी मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या माव्याच्या मिठाईसारख्या झाल्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आंबट गोड तिखटला नक्की फॉलो करा.